हं. झालं की ठीक आहे डन. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आर्थोलॉजिक प्लस इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया आणि इकॉनॉमिक सर्वे ऑफ महाराष्ट्र या बॅचमध्ये. मित्रांनो, आज आपण नवीन टॉपिक चालू करणार आहे, ज्याचं नाव आहे राज्य अर्थव्यवस्था. मित्रांनो, आतापर्यंत आपले टॉपिक नंबर 3 ते टॉपिक नंबर आपले टॉपिक नंबर 4 ते टॉपिक नंबर 10 झालेले आहेत. पहिले टॉपिक नंबर 1, टॉपिक नंबर 2 आणि टॉपिक नंबर 3 हे आपले 3 टॉपिक राहिले होते. तर आपले 3 टॉपिकमधले पहिला जो टॉपिक आहे राज्य अर्थव्यवस्था तो पाहणार आहोत. हा राज्य अर्थ जो पहिला टॉपिक आहे तो जवळपास आपलं जे आहे टॉपिक नंबर 4 ते टॉपिक नंबर 10 पर्यंत जे टॉपिक होते ते जे प्रकारे काय आहे रिव्हिजन असलेला हा टॉपिक आहे. त्यामुळे प्रत्येक सेक्शन तुम्हाला दिसेल. राज्य उत्पन्न असेल किंवा तुम्ही जर पाहिलं तर एकच मिनिट, लोकवित्त असेल, हे टॉपिक आपण पाहिलेले. संस्थांद्वारे वित्त पुरवठा असेल किंवा कृषी व संलग्न कार्य हे आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे एक प्रकारचे हा रिव्हिजन टॉपिक आहे. त्यामुळे ह्याला तुम्ही तेवढंच केअरफुली पहा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा टॉपिक तुम्ही 2 वेळेस जरी व्हिडिओ जर पाहिला तर तुम्हाला एक प्रकारे पूर्ण इकॉनॉमिक सर्वेचे एक प्रकारे रिव्हिजन झाल्यासारखे असेल. बाकीचे 2 नंबरचा टॉपिक आणि 3 नंबर टॉपिक हा आपला कसा आहे 15-20 मिनिटांमध्ये होईल कव्हर. त्यामुळे त्याचं काही लोड कारण नाही, कारण की आपल्यासाठी जे महत्त्वाचे टॉपिक होते ते आतापर्यंत आपण टॉपिक ते कंप्लीट केलेले आहे. ठीक आहे, पाहूयात आता राज्य अर्थव्यवस्था. राज्य उत्पन्न सन 2024-25च्या पूर्वानुमानानुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये सन 2023-24च्या तुलनेत 7.3% वाढ अपेक्षित असून देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये 6.5% वाढ अपेक्षित आहे. तर लक्षात ठेवा आपल्याला की राज्याच्या ह्यामध्ये किती अपेक्षित, राज्याची वाढ किती अपेक्षित आहे 7.3% लक्षात ठेवा मित्रांनो. आणि देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये 6.5% आहे. मग तुम्ही जर पाहिलं तर लक्षात ठेवलं की महाराष्ट्राची जी वाढ आहे ती म्हणजे इंडियापेक्षा भारतापेक्षा ती आहे 1% जास्त आहे असं म्हणता येईल. इकडं राऊंड फिगर लक्षात ठेवा, पॉईंटमध्ये जर लक्षात राहिलं नाही तरी चालेल. तर बघा 60% आहे तिथं, किती 6% म्हणजे महाराष्ट्र पुढं आहे असं लक्षात ठेवा. 60% आहे आणि देशाची जी अर्थव्यवस्था आहे 6% असं लक्षात ठेवा. राऊंड फिगर लक्षात ठेवलं तरी चालेल. सन 2024-25 मध्ये कृषी व संलग्न कार्य, उद्योग व सेवा या क्षेत्राच्या वास्तविक स्थूल राज्य मूल्यवर्धित अनुक्रमे 8.7%, 4.9% व 7.8% वाढ अपेक्षित आहे. तर लक्षात, कृषी व संलग्न कार्यासाठी किती 8.7 आहे, उद्योगासाठी किती 4.9 आहे आणि सेवासाठी किती 7.8% वाढ अपेक्षित आहे. आपल्या जर स्टेटमेंट स्वरूपात जर विचारलं त्या GTच्या 2 लाईन जरी विचारल्या तर आपल्या लक्षात येईल. आकडेवारी आहे, घाबरायचे कारण नाही. तर लक्षात ठेवा कृषी व संलग्न कार्य किती 8.7% आहे मित्रांनो, किती 8.7% ते एक लक्षात ठेवा. आणि जर हे पाहिलं सेवा क्षेत्र 7.8%. मग तुम्ही जर पाहिलं 8.7 ते उलट जर केले तर 7.8% होते. मग कृषी व संलग्न कार्य आणि सेवा हे तुम्ही काय करा सोबत लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि उद्योग जे आहे ते 4.9 आहे लक्षात ठेवा, किती 4.9 आहे. त्याची वेगळी ट्रिक्स तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा लक्षात ठेवा कृषी व संलग्न कार्य किती 8.7 आणि सेवा किती उलट करा 7.8 आहे. आणि राहिलं किती आता काय ते उद्योगचं किती 4.9 उद्योग. जर तुम्ही जर पाहिलं तर पॉईंट काढून टाका 49 कोणाचा वर्ग आहे 7चा वर्ग आहे. म्हणजे बघा आपल्याला जर इकॉनॉमीला सगळ्यात जास्त गरज कोणाची असती उद्योगाची गरज असती. 7 कोणाची उद्योगाची, पण आम्हाला काय 7 पाहिजे. आपण काय म्हणतो 7 आपण पुढे चालूयात. मग 7 म्हणजे 7 49 4.9% असा वाढ अपेक्षित असं लक्षात ठेवू शकतो. जर तुम्ही पाहिलं नंतर बाकीचे जर आता आपलं काय पाहिजे बाकीचं जे आहे मित्रांनो, बाकीचा डाटा जो आहे तो जस्ट वाचून घ्या. काय म्हणजे आपला जो डाटा महत्त्वाचा होतो तुम्हाला ट्रिक्स स्वरूपात सांगणार आहे. ट्रिक्स टेक्निक्स ट्रेंड्स हा आपल्या अभ्यासाचा काय आहे बेस आहे. त्यानुसार आपण बॅच पुढे कंटिन्यूअस करणार आहोत. तर लक्षात ठेवा पहिल्यांदा की ही महत्व हे 2-3 लाईनीमध्ये आकडेवारी आपल्यासाठी महत्त्वाची होती. आणि कसं होतं की बऱ्याच वेळा काही क्वेश्चन आले तर ॲटलिस्ट तुम्ही ते राऊंड फिगर लक्षात ठेवून एक इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिकवर हे क्वेश्चन सोडू शकता. पहिल्या सुधारित अंदाजानुसार सन 2023-24चे अंदाजित सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न 40 मी आता ती फिगर जी आहे ती आकडे पुढे वाचतं नाही, राऊंड फिगरमध्ये वाचतो ती किती 40 कोटी आहे. तर सन 2022-23 मध्ये ती किती 36 कोटी होते. सन 23-24चे अंदाजित वास्तविक स्थूल राज्य उत्पन्न किती होते 24 कोटी आहे. तर सन 2022-23 मध्ये 22,55,708 आहे आपल्याला बघता येईल. तर लक्षात ठेवा मित्रांनो, तर हे जे होतं तर सॉरी तुमच्या चुकून माझ्याकडून कोटीचा उल्लेख झाला. तर 40 लाख कोटी आहे बरोबर. 40 लाख कोटी हे होतं 36 लाख कोटी आणि इकडे होतं 24 लाख कोटी आणि हे किती 22 लाख कोटी असं लक्षात ठेवा. आता एवढी आकडेवारी आहे, जास्त असं कन्फ्यूज होऊ नका. आपल्याला काय महत्त्वाचं आहे
आपल्याला ह्या चार्ट खूप महत्त्वाचा आहे. आपल्याला ह्याच्यापेक्षा फक्त मी जस्ट वाचून दाखवलं की आपल्या आकडेवारी एका डोळ्याखालून गेली पाहिजे यासाठी. तर लक्षात ठेवा आपल्याला पहिल्या सुधारित अंदाजानुसार सन 2023-24 मध्ये सांकेतिक स्थूल देशांतर्गत उत्पन्नात राज्याच्या सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्नाचा हिस्सा सर्वाधिक आहे. ही महत्त्वाची आहे, VIP लाईन आहे मित्रांनो. काय पहिल्या सुधारित अंदाजानुसार सन 2023-24 मध्ये सांकेतिक स्थूल देशांतर्गत उत्पन्नात राज्याच्या सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्नाचा सर्वाधिक हिस्सा आहे. म्हणजे देशाचं जे आहे अखिल भारतीय स्तरावर तर सगळ्यात जर हिस्सा पाहिला तर भारताचा हिस्सा किती आहे, सर्वाधिक आहे. म्हणजे सगळ्या म्हणजे ह्याच्यामध्ये आपण त्याला काय म्हणतो, सांकेतिक. बरोबर आहे. सांकेतिक जर पाहिलं तर तुम्ही म्हणता की आता इंग्लिश शब्द काय आहे त्याला, तर बऱ्याच जणांना इंग्लिश सांकेतिक स्थूल देशांतर्गत उत्पन्न कळणार आहे. तर लक्षात ठेवा त्याला आपण असं काय म्हणता येईल, नॉमिनल GDP लक्षात ठेवा म्हणता येईल त्याला. काय जो नॉमिनल GDP, तर लक्षात ठेवा ती. आणि त्या राज्याचा नॉमिनल GDP म्हणजे नॉमिनल GSDP काय म्हणता येईल आपल्याला. नॉमिनल GSDPचा हिस्सा किती, 13.5% आहे. किती, 13.5% आहे, असं लक्षात ठेवायचं. ही महत्त्वाची लाईन आहे. रिपीट करतो की आपला देशांतर जी आहे सांकेतिक स्थूल देशांतर्गत उत्पन्नात राज्याच्या सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्नाचा हिस्सा काय आहे तर सर्वाधिक आहे. तर लक्षात ठेवा किती आहे, 13.5% आहे. एवढं लक्षात ठेवा. महत्त्वाची लाईन होती, VIP लाईन आहे. डबल सांगतो की सांकेतिक स्थूल देशांतर्गत उत्पन्न म्हणजे काय, आपल्याला जे पाहिजे नॉमिनल GDP. बरोबर आहे. नॉमिनल GDP मध्ये स्टेटचं आपलं जे आहे नॉमिनल ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट, त्याला काय म्हणतात GSDP. बरोबर, ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट GSDP. काय नॉमिनल GSDP. बरोबर. त्याच्यामध्ये अखिल भारतीय स्तरावर जो हिस्सा आहे तो सगळ्यात हिस्सा कोणाचा आहे, महाराष्ट्राचा जास्त आहे. तो किती, 13.5% मी रिपीट का करतो की ह्या काही गोष्टी मी रिपीट का करतो, कारण की त्या गोष्टी आपल्याला एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतात. बाकीचा डाटा आहे तो आपण ॲज इट इज फक्त वाचून घ्या, लक्षात राहिला तर राहू द्या, नाही तर काही एवढं अडचण नाही. पण ज्या गोष्टी मी रिपीट करतोय, जिथं ट्रिक सांगतोय, टेक्निक सांगतोय, ट्रेंड सांगतोय, त्या गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. तर लक्षात ठेवा आपल्याला सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न आणि दरडोई उत्पन्न. तर आपलं काय आहे, सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्नाला काय म्हणतात, नॉमिनल GSDP. काय नॉमिनल GSDP. आणि GSDPला तुम्हाला आताच लावून फॉर्म सांगितला की ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट तुम्हाला लक्षात ठेवता येईल. आणि नंतर आहे दरडोई उत्पन्न, त्याला आपण काय म्हणतो, पर कॅपिटा इन्कम असे म्हणतो. तर लक्षात ठेवा महाराष्ट्राचं सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न त्याला आपण म्हणतो नॉमिनल GSDP. तो किती, लक्षात ठेवा 40,55,847 कोटी. बरोबर आहे. आणि लक्षात ठेवा, आणि दुसरं जे आपण वरच आता पाहिलं होतं. बरोबर. आणि लक्षात ठेवा, आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, दरडोई उत्पन्न पर कॅपिटा किती, 2,78,681 कोटी. असं सॉरी, 1 मिनिट, कोटी चुकून झाला, 2,78,681 एवढंच लक्षात ठेवा. तर आता राऊंड फिगर लक्षात ठेवायची की सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न आणि दरडोई उत्पन्न. आता कोटी बिटी बाकीचं एवढं काय डोक्यात घेऊ नका. पण एक लक्षात ठेवा की काहीतरी 40 आहे समथिंग आकडा काय त्याचा सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्नाचा. आणि असं काय अशी राऊंड फिगर लक्षात ठेवा तुम्हाला, म्हणजे ॲटलिस्ट एक्झाम दिवशी आठवल की असं काहीतरी आहे. म्हणजे 40 कोटी ही काय करा तुम्ही, 40 लाख कोटी हा राऊंड फिगर लक्षात ठेवा की सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न आपल्या किती, 40 लाख कोटी. आणि पूर्वानुमान 24-25 साठी किती, 45 आहे. 45 लाख कोटी, म्हणजे 5 वाढलेलं आहे आपल्याला असं दिसल. आणि दरडोई उत्पन्न राज्याचं किती आहे, 2,78,681. 2,78,000 एवढं लक्षात ठेवा. पर कॅपिटा इन्कम किती, 2,78,000 असं लक्षात ठेवू शकता राऊंड फिगरमध्ये. आपल्यासाठी ही एक महत्त्वाचं आहे मित्रांनो. कोणतं, सर्वाधिक राज्य उत्पन्न असलेल्या 10 राज्याचे सन 2023-24 करिता सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न व दरडोई उत्पन्न, त्याला काय म्हणतात, सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न. त्याला आताच म्हणलं नॉमिनल GSDP आणि काय पर कॅपिटा इन्कम. आता महाराष्ट्राचा पाहिला आपण किती, 40 लाख कोटी. काय आपलं नॉमिनल GSDP आणि पर कॅपिटा इन्कम किती पडला, 2,78,000. पुढं काहीतरी आकडेवारी आहे असं लक्षात ठेवा. 2,78,000 ठेवा. बाकीचं असं खूप आकडेवारी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा नाही. जी आहे सांगितली राऊंड फिगर सांगितल्या त्या गोष्टीला तुम्ही लक्षात ठेवा. तर लक्षात ठेवा सर्वाधिक राज्य उत्पन्न असलेल्या 10 राज्याचे सन 2023-24 करिता सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न व दरडोई उत्पन्न व्हायचे. आता लक्षात ठेवा मित्रांनो, आपलं काय तपशील बघायचा आहे आणि नंतर काय आहे राज्याचा क्रम बघायचा आहे. तर पहिले जे आपण बघणार सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्नानुसार देशामध्ये सगळ्यात टॉपचे राज्य कोणतं आहे, पहिले 5 टॉपचे राज्य बघणार आहोत. आणि पर कॅपिटा इन्कमनुसार टॉपचे 5 राज्य आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत. तर लक्षात ठेवा मित्रांनो, सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न त्याला आपण काय म्हणतो, नॉमिनल GSDP. तर सगळ्यात टॉपचं राज्य जे आहे त्याला लक्षात ठेवा मित्रांनो, कोण आहे ते लक्षात ठेवा, महाराष्ट्र आहे. किती, 40 लाख कोटी. आपण राऊंड फिगर लक्षात ठेवा. नंतर ते क्रमवारी काय केलंय, डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लावलेलं आहे. महाराष्ट्र हा टॉपला आहे नॉमिनल GST मध्ये ऑल इंडियामध्ये. नंतर तामिळनाडू आहे, नंतर उत्तर प्रदेश आहे, नंतर कर्नाटक आहे, नंतर गुजरात आहे.
तर आता म्हणतात की आता लक्षात कसं ठेवायचं, टेन्शन घ्यायचं नाही, आपल्याकडे ट्रिक्स आहे. तर लक्षात ठेवा, सांख्यिकी स्थूल राज्य उत्पन्न. मला सांगा, एखादं राज्य जर एखाद्या राज्याचं जर उत्पन्न जास्त असेल तर ते ॲटलिस्ट बट ऑबियस तिथलं काय असेल, असं समजायचं की तिथली जे जनता आहे किंवा तिथले लोक आहे त्यांच्याकडे काय आहे, उत्पन्नाचे चांगले सोर्स आहेत. बरोबर आहे. ज्यांच्या मग आता लक्षात ठेवा, गावाकडे तुम्ही बघत असाल की काही मुलं LKG UKG असतात. बरोबर आहे. तर LKG UKG कोण घालतं बरं, मला सांगा. इतक्या भरमसाठ फीस असतात, 50-50, 60-60, 70,000 फीस असतात LKG आणि UKGच्या मुलांच्या. म्हणजे आपलं 12वीपर्यंत शिक्षण तिथपर्यंत झालेलं असतं जवळपास लाखभरात. तर त्यांनी आता जर पाहिलं तर LKG UKGचा खर्च किती आहे, 70,000 ते 80,000 आपल्याला पाहता येईल. तर मग तसं लक्षात ठेवा की सदन जर वर्ग असेल, सदन लोक असतील, तसं काय असेल, सदन राज्य असेल. आणि सदन राज्य असेल, सदन लोक असेल, तर लोक विचार काय करतील, शिक्षण आपल्या मुलांना चांगलं भेटलं पाहिजे. मला लहानपणापासून काय लोक काय ठेवतील, LKG UKGला आपले काय करतील, मुलं टाकतील. आता LKG UKGचा संबंध काय आला तर आपली ट्रिक्स त्या संदर्भात आहे, म्हणून LKG UKG आणलंय. तर लक्षात ठेवा, सांख्यिकी स्थूल राज्य उत्पन्न. आता लक्षात ठेवा, महाराष्ट्र टॉपला आहे, नंतर तामिळनाडू सेकंडला, थर्ड उत्तर प्रदेश, 3ला कर्नाटक आणि पहिलं महाराष्ट्र, दुसरं तामिळनाडू, तिसरं उत्तर प्रदेश, चौथं कर्नाटक आणि पाचवं काय आहे मित्रांनो, गुजरात आहे. तर लक्षात ठेवा, तर महाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात ही टॉपची सांख्यिकी स्थूल राज्य उत्पन्नानुसार, त्याला काय म्हणतात, नॉमिनल GSDP नुसार ऑल इंडिया रँकिंग तुम्हाला पाहता येईल. तर लक्षात ठेवा, महाराष्ट्राचं आता मिट्रिक्स आहे, माझा तान्हा बाळ UKGला गेला. काय, माझा तान्हा बाळ UKGला गेला. माझा म्हणजे माझा महाराष्ट्र, M फॉर माझा. लक्षात ठेवा, तान्हाचं काय गेला, ता फॉर तामिळनाडू. आणि जरी तानानुसार तामिळनाडू जरी लक्षात नाही आलं, बाळ आहे. आणि तमिळनाडूमध्ये काय आहे, तर ळ पण आहे. ताना बाळ, ताचं तामिळनाडू, ळ पण आहे तमिळनाडूमध्ये. लक्षात ठेवा, ताना बाळ तामिळनाडू. UKG, U फॉर उत्तर प्रदेश, K फॉर कर्नाटक आणि G फॉर गुजरात. आलं का मित्रांनो ट्रिक्स? त्यामुळे ही ट्रिक्स लक्षात ठेवा, माझा ताना बाळ UKGला गेला. म्हणजे जर नॉमिनल GSDP नुसार आमचं काय हे आमचं हे काय म्हणतात, आपलं उत्पन्नानुसार नॉमिनल GSDP नुसार आपली टॉप 5ची रँकिंग आपल्याला पाहता येईल. आता ट्रिक्स लक्षात राहील. आता ट्रिक्स कशाची हे पण लक्षात राहायला पाहिजे ना. ट्रिक्स एवढ्या बनवल्या, ट्रिक्स आहेत, पण ट्रिक्स कोणती कशाची हे पण माहीत पाहिजे. तर तुम्हाला मी म्हणतो, जर राज्याचं उत्पन्न जर चांगलं असेल, त्या बट ऑबियस काय आहे, तिथली जनता ही काय असेल, चांगल्या उत्पन्नाची सोर्स असणारी असेल, मग ते ही सदन असेल. आणि त्यांची सदन वर्ग जर असेल तर त्यांची मुलं कुठं असतील, LKG UKGला असतील. तर लक्षात ठेवा मित्रांनो, माझा ताना बाळ UKGला गेला. माझा म्हणजे महाराष्ट्र, माझा म्हणजे माझं महाराष्ट्र. लक्षात, माझा महाराष्ट्र असं लक्षात ठेवा. ताना बाळचं तामिळनाडू, UKGचं उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि काय आहे आपल्याला गुजरात पाहता येईल. नंतर लक्षात ठेवा, आपलं हे झालं नॉमिनल GSDP नुसार. त्याला आपण काय म्हणलो, सांख्यिकी स्थूल राज्य उत्पन्नानुसार हा रँकिंग पाहिलं. नंतर आहे दरडोई उत्पन्न. बरोबर. आता दरडोई उत्पन्नानुसार जर पाहिलं, त्याला आपण काय म्हणतो, पर कॅपिटल इन्कम नुसार ती काय आहे, वेगळी रँकिंग आहे. आणि पर कॅपिटल इन्कम मध्ये महाराष्ट्र हा 5व्या क्रमांकाला आहे. लक्षात ठेवा, म्हणजे 5 स्टार महाराष्ट्र हा पर कॅपिटल इन्कम मध्ये आहे. लक्षात ठेवा, महाराष्ट्र कसा आहे, मागे पण सांगितलं 5 स्टार. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ते लिंक केलं होतं. 5 स्टार महाराष्ट्र पर कॅपिटल इन्कम किती, 5व्या क्रमांकाला आहे. तर वरची ट्रिक्स लक्षात राहील कशाची आहे, माझा ताना बाळ UKGला गेला, ती सांख्यिकी स्थूल राज्य उत्पन्नाची आहे. आणि दरडोई उत्पन्नाची काय लक्षात ठेवा, तेलंगणा, कर्नाटक, तमिळनाडू, गुजरात आणि महाराष्ट्र ही रँकिंग पाहिजे. म्हणजे तेलंगणा सगळ्यात टॉपला आहे, नंतर कर्नाटक आहे, नंतर तमिळनाडू आहे, नंतर गुजरात आणि महाराष्ट्र आपल्याला पाहता येईल. म्हणजे लक्षात ठेवा. आणि मग हे जे ट्रिक्स पण आहे, हे जी पण ट्रिक्स आहे, त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका, कन्फ्यूज होऊ नका. एक्झाम तोंडावर 10 दिवस आली, तुम्ही म्हणता की आता कसं करायचं, काही टेन्शन नाही घ्यायचं. लास्ट मोमेंटला जरी आपले लेक्चर बघितले तरी तुमचं काही नुकसान होणार नाही, हे जी मी शुअरिटी देतो. आपले जे लेक्चर ही 10 दिवसात होणार आहे, ह्याच्या बऱ्याच फॅक्ट्स किंवा काही तुम्हाला काय म्हणतात त्याला क्वेश्चन टॅकल करताना बऱ्याच गोष्टी तुम्हाला फायदा होणार. त्यामुळे ही बॅच नक्की कंप्लीट करा. तळमळी तुम्हाला सांगतो, वेळात वेळ काढून. आता आपली थोडीफार समजा इकॉनॉमिक्सचे 3 टॉपिक महाराष्ट्राच्या आणि इंडियाचे काय 5-6 घंट्यामध्ये होऊन जाईल पूर्ण टॉपिक. त्यामुळे काय आपली बॅच जी राहिली ती समजा जवळपास 7 ते 8 घंट्याची राहिलेली आहे. त्यामुळे लोड घेऊ नका, पूर्ण महाराष्ट्राची इकॉनॉमी सर्वे बघून घ्या आणि इंडियाचा पाहून घ्या. तर लक्षात ठेवा मित्रांनो, काय आपल्याला आता लक्षात ठेवा की पर कॅपिटल इन्कम नुसार आपलं काय आहे ट्रिक्स पाहिजे. तेलकडू गुजरात आणि महाराष्ट्राचे, तेलकडू गुजरात आणि महाराष्ट्राचे. आता मला सांगा, तेलकडू मला सांगा, जर तुमचं पर कॅपिटल इन्कम म्हणजे इंडिव्हिज्युअल व्यक्तीचं जर उत्पन्न कमी असेल, तो काय करतो, हलक्या दर्जाचं तेल वापरतो. बरोबर आहे. माझ्याकडे जर पैसा असेल तर मी खूप भारी तेल वापरेल.
पण माझ्याकडे पैसा नाही ना, मग मी काय हलक्या दराचं तेल असेल, कमी पैशामध्ये जे तेल भेटेल ते घेईल. पण कमी पैशामध्ये तेल घेतलं कधी कधी असं खराब निघतं आणि ते कसं निघतं, कडू निघतं. म्हणून काय म्हणतो, तेल कडू गुजरात आणि महाराष्ट्राचे. बरोबर आहे, कुठले गुजरात आणि महाराष्ट्राचे म्हणजे काय, पर कॅपिटल इन्कममध्ये जर पाहिलं 4 नंबरला गुजरात आहे, 5 नंबरला महाराष्ट्र आहे. म्हणून तेल कडू गुजरात आणि महाराष्ट्राचे. तेल फॉर तेलंगणा, कडूचं कर्नाटक, तामिळनाडूचं काय बघते आपल्याला, कडूचं ते तामिळनाडूचं आपण लास्टचा वर्ड घेतला आहे तामिळनाडू, आणि गुजरात आणि महाराष्ट्र आपल्याला असं पाहता येईल. एकच मिनिट मित्रांनो. अशा प्रकारे आपण जर पाहिलं की तेल कडू गुजरात आणि महाराष्ट्राचे, काय तेल कडू महाराष्ट्र आणि गुजरातचे, तर तेल कडू कसं आहे ती वरची तर लक्षात राहील ना. मी तुम्हाला ते इन्कमनुसार सांगितलं होतं, राज्याचं उत्पन्न जास्त असेल तर बटा बेस, कुणाचं उत्पन्न जास्त असेल इंडिव्हिज्युअल व्यक्तीचं पण असेल, असं एक सांगितलं होतं. आणि तेल कडू गुजरात आणि महाराष्ट्राची काय, उत्पन्न कमी, माझं पर कॅपिटल इन्कम, मी गरीब आहे म्हणून मी तेल काय आणलं, खराब आणलं, आणि ते म्हणजे कमी किमतीचं आणलं आणि ते तेल काय निघलं, खराब निघलं, आणि ते तेल खाताना कसं लागलं, कडू लागलं. म्हणून तेल कडू गुजरात आणि महाराष्ट्राचे. तेल फॉर तेलंगणा, कप फॉर कर्नाटक, डूचं तामिळनाडूचं आम्ही लास्ट घेतलं म्हणून तामिळनाडू लक्षात ठेवायचं 3 नंबरला. गुजरात आणि महाराष्ट्र, गुजरात कितीला 4ला आणि महाराष्ट्र किती 5 नंबरला आपल्याला पाहता येईल. अशा प्रकारे हे आहे. नंतर किमती व सार्वजनिक वितरण व्यवस्था. तर मित्रांनो वरचं जर पाहिलं तर आपल्याला तुम्ही लक्षात ठेवा, किमती व सार्वजनिक वितरण व्यवस्था. तर ह्याच्यामध्ये जर पाहिलं की आपल्याला जर ग्रामीण व नागरी क्षेत्राकरिता सरासरी ग्राहक किंमत निर्देशांक आपण जे पाहिला होता, किती ग्रामीणसाठी 394 होता आणि शहरीसाठी किती होता 371. किती 371. ती सांगितलं होतं 371 आपलं विशेष राज्यांसाठीचं आर्टिकल आहे. कुठं कायचं, पॉलिटीचं. मग विशेष राज्य 371, विशेष शहर म्हणजे विशेष नगर, त्याला आपण म्हणतो नागरी, ते पण 371 आहे. मग ग्राहक किंमत निर्देशांक लक्षात ठेवताना तुम्ही कलमाला तुम्ही लिंक करायचं त्यावेळेस सांगितलं होतं. अशा प्रकारे तुम्हाला जाणवलं असेल की ते टॉपिकचं आपल्याला काय आहे प्रकारचं रिव्हिजन चालू आहे. 394 आपल्याला ग्रामीण बघता येईल. आणि ती चलनवाढ किती होती तुम्हाला म्हणलं होतं, ग्रामीणसाठी 6% होती आणि शहरीसाठी दीड कमी होती 4.5%. बरोबर आहे, 6 ग्रामीणसाठी आणि शहरीसाठी किती 4.5 तुम्हाला बघता येईल. अशा प्रकारे ही पहिली लाईन आपल्यासाठी महत्त्वाची होती. आणि तुम्हाला एक सांगितलं होतं की बेस इयर कधीचे ग्राहक किंमत निर्देशांसाठी शहरी आणि नागरीसाठी महाराष्ट्रासाठी किती 2003 आहे. यम कसा असतो, बरोबर, यमला जर उलटा केला तर 3 सारखा दिसतो. 2003 तुम्हाला लक्षात ठेवायचं सांगितलं होतं. ते लक्षात ठेवा. आपल्याला एक होतं की आपल्याला शिधापत्रिकासारखी सगळ्यात जास्त संख्या कोणाची आहे. मी म्हणतो की एखादं जर हे आहे का आपल्याला अधिकारी आहे, रस्त्याने ट्रक चाललेला आहे मालाचा भरून, मग तांदूळ किंवा गहू, त्यावेळेस तो काय करतो, त्यांना थांबवतो ड्रायव्हरला की तुमच्या जी चाललं आहे ते ब्लॅकमध्ये चाललं आहे का व्हाईटमध्ये चाललं. म्हणजे कधी काय होतं, रेशन दुकानदाराची रेशन जे दुकानातलं जो माल असतो तिचा काय होतो, काळा बाजार होतो. मग काळा बाजार होऊ नये म्हणून असा एक स्टोरी टाईप लक्षात ठेवा की आपण काय लावलेलं आहे, व्हाईट लेबल लावलेलं. मग अधिकारी आला आणि तो काय म्हणला, जे रेशन दुकानदाराचं जे रेशन दुकानाचं सामान चाललेलं आहे किंवा गहू तांदूळ चालले त्याला लेबल आहे का, कोणतं व्हाईट लेबल आहे का. मग आपण काय म्हणतो, ओए व्हाईट लेबल आहे का. काय म्हणतो, ओए व्हाईट लेबल आहे का. ओए म्हणजे ओ वाय आणि व्हाईट लेबल, ओ फॉर ऑरेंज, ए वाय फॉर येल्लो, आणि नंतर काय व्हाईट. म्हणजे जर शिधापत्रिका सारखी संख्या जर पाहिली तर सगळ्यात जास्त कोणाची ऑरेंजची आहे, नंतर कोणाची आहे येल्लोची आहे, नंतर कोणाची आहे व्हाईट लेबल. त्याला काय म्हणतो, पांढरी शिधापत्रिका धारक असं म्हणू शकतो आपण. नंतर जी आकडेवारी आहे ती आपल्याला जस्ट पाहून घ्या तुम्ही. नंतर लक्षात ठेवा, वन नेशन वन रेशन कार्ड योजना आपल्यासाठी महत्त्वाची आहे. कोणती, वन नेशन वन रेशन कार्ड योजना सुरू झाल्यापासून डिसेंबर 2024 पर्यंत महाराष्ट्रातील 1.5 लाख शिधापत्रिकाधारकांनी इतर राज्यातून आणि इतर राज्यातील 11.93 लाख शिधापत्रिकाधारकांनी महाराष्ट्रातून आनंद विचार केली. म्हणजे महाराष्ट्रातील बाहेर गेलेले जे लोक आहेत, समजा महाराष्ट्रातून स्थलांतर झाले अदर स्टेटमध्ये, तर ते 1 लाखांनी बाहेर जाऊन ते आपलं काय ते रेशन दुकानातून ते माल उचलला. आणि इतर राज्यातून काय आले आपल्या महाराष्ट्रामध्ये आले तर त्यांनी किती माल उचलला, 11 लाख लोकांनी आपल्याला माल उचलला दिसेल, 11 लाख शिधापत्रधारकांनी. तर लक्षात ठेवा, आपले लोक बाहेर कमी जातात म्हणून 1 लाख लक्षात ठेवा, बाहेरचे जास्त येतात म्हणून 11 लाख आणि 11 लाख. बाहेर आपले कमी जातात ते 1 लाख आणि जर बाहेरच्या आत आले तर ते जास्त आहेत ना, UP बिहार कर्नाटक इकडून तिकडून जास्त येतात म्हणून 11 लाख. असं लक्षात ठेवू. वन नेशन वन रेशन कार्ड, वन सगळं वनच आहे ना. वन नेशन वन रेशन कार्ड, 1 लाख कोण महाराष्ट्रातून बाहेर गेलेल्या लोकांनी शिधापत्रिका धारक आहेत आणि 11 लाख पुढे बाहेरून अदर स्टेटमधून महाराष्ट्रामध्ये आलेली शिधापत्रिका धारकाची संख्या आपल्याला बघता येईल, त्यांनी किती उचल केली ती. त्या लक्षात ठेवा आपल्याला की ऑगस्ट 2019 काय लक्षात ठेवा, ऑगस्ट 2019 पायलट प्रोजेक्ट होता. कोणता, आपल्याला वन नेशन वन रेशन कार्ड हा पायलट प्रोजेक्ट आपल्याला चालू केलेला दिसेल. तर लक्षात ठेवा त्यावेळेस 4 राज्य होते, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात.
लक्षात ठेवा तेलंगणा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश खालच्या लक्षात महाराष्ट्र आणि गुजरात या 4 राज्यांमध्ये काय होतं प्रायोगिक तत्वावर आपला वन नेशन वन रेशन कार्ड योजना लागू केली होती. लक्षात राहील ना, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश जोडी तर लक्षात राहील, महाराष्ट्र, गुजरातची जोडी लक्षात ठेवायची. हे 4 राज्य प्रायोगिक तत्वावर आपल्याला वन नेशन वन रेशन कार्ड योजना ऑगस्ट 2019 मध्ये चालू केलेली दिसेल. नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईनची घोषणा कधी 2019लाच आहे आणि 20 पासून त्याचा पुढे 5 वर्षासाठी त्याचा कालावधी होता. बरोबर आहे. ही घोषणा कधी झाली 19ला नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईनची. त्यावेळेसच वन नेशन वन रेशन कार्ड आलं. नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन काय मोठा प्लॅटफॉर्म आहे, त्या अंतर्गत असं लक्षात ठेवायचं वन नेशन वन रेशन कार्ड पण त्यावेळेसच त्यांनी आणली होती गव्हर्नमेंट, असं लक्षात ठेवा. तर किती 1/11 असं लक्षात ठेवू शकता. आणि प्रायोगिक तत्वावर होती ना. आणि मेरा रेशन ॲप आहे, लक्षात कोणतं मेरा रेशन ॲपवर ते आपल्याला ते सीधा हे करता येईल आपलं काय ते ॲप जे आहे म्हणजे रेशन दुकानसाठी ते माहितीसाठी लक्षात ठेवा मेरा रेशन असं लक्षात ठेवा. मेरा रेशन बाकीचं काही पण देतील म्हणजे वेगवेगळं देशील काहीतरी, बरोबर आहे. हक्का रेशन म्हणजे मेरा रेशन, हक्का रेशन असं काही देतील. तर लक्षात ठेवा आपला महत्त्वाचं काय मेरा रेशन ॲप आहे. आणि 2022 पर्यंत काय ऑल इंडियामध्ये सगळ्या 36 ऑल स्टेट्स आणि UTमध्ये काय आहे आपल्याला ही वन नेशन वन रेशन कार्ड योजना राबवलेली दिसते 2022 पर्यंत, लक्षात ठेवा. आणि मे 2021ला कोणतं आहे मेरा रेशन ॲप वन नेशन वन रेशन कार्ड लक्षात ठेवा. ऑगस्ट 2019ला 4 राज्यांमध्ये पायलट प्रोजेक्टवर चालू केलेली दिसेल. तर लक्षात ठेवा मित्रांनो लोकवित्त. आता आपल्याला काय पाहिजे लोकवित्त. तर आता हा पण आपण टॉपिक पाहिलेला आहे. तर लक्षात ठेवा की आपल्याला काय करायचं अर्थसंकल्पीय अंदाजानुसार सन 2024-25 करिता राज्याची महसुली जमा 4,99,463 कोटी अपेक्षित असून सन 2023-24 सुधारित अंदाजाकरिता 4,86,116 कोटी आहे. तर लक्षात ठेवा आपल्याला ती काय जास्त वाचून घ्या. नंतर लक्षात ठेवा की आपल्याला की पण ती सगळ्यात महत्त्वाचं काय आपल्याला की सन 2024 जानेवारीपर्यंत प्रत्यक्ष महसुली जमा 3,81,080 कोटी अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 76.3% होती. किती 76.3% होती काय प्रत्यक्ष महसुली जमा. आणि दुसरं जे आहे महसुली खर्च अर्थसंकल्पीय अंदाज किती होता 67% होता. बरोबर आहे. म्हणजे जर पाहिलं की आपल्याला काय प्रत्यक्ष महसूल जमा किती अर्थसंकल्पीय अंदाजे किती 76% होती. किती 76% होती. आणि दुसरं जे पाहिलं महसुली खर्च किती 67% आपल्याला पाहता येईल. म्हणजे कोणाच्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या म्हणजे 76% काय आहे तर लक्षात ठेवा जमेच्या महसूल जमा ही अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 76% आहे. आणि दुसरं जे आहे खर्च त्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या किती 67% आहे आपल्याला असं पाहता येईल. जस्ट लक्षात ठेवा, जास्त लक्षात राहिलं तरी चालेल. मग किती टक्के पर्सेंटेज आहे ते आपल्याला विचारलं जाऊ शकतं. आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे की ही लहान महत्त्वाचं आहे 1.11%. सन 11% झालं आहे. पॉईंट नंबर 1.11 सन 2024-25च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार राजकोषीय तूट महसुली तूट व ऋण भाराचे सुलराज्य उत्पन्न साठलेले प्रमाण अनुक्रमे 2.4%, 0.4% आणि 17.3% अपेक्षित आहे. किती 2.4, 0.4 आणि 17.3% अपेक्षित आहे. म्हणजे राजकोषीय तूट किती तो 2.4 आहे. महसूल तूट किती 0.4 आहे. तर लक्षात ठेवा राजकोषीय तूट आणि महसूल तूट लक्षात ठेवा. महसूल तूट किती 0.4 आहे. त्यामध्ये 2 जर ॲड केले तर काय होतं राजकोषीय तूट. राजा काय आहे मोठा आहे ना म्हणून 2 ॲड करा. महसुली 0.4 आहे. राजा आला म्हणून राजकोषीय राजा आला म्हणून 2 वाढवले म्हणून 2.4 झाले. आणि ऋण भाराचे स्थूलराज्य उत्पन्न असलेले प्रमाण किती 17.3%. बरोबर आहे. कर्ज बरोबर आहे. ऋण भार म्हणजे एक प्रकार काय कर्ज 17 बरोबर आहे. 17 कर्ज असेल तर काय असतं लोकांचे पैसे जर जास्त झाले तर काय होतं खतरा होतं. आपल्याला कधी व्याज जास्त होतं मग काय करतो कर्जाच्या बोजाखाली माणूस गाडला जातो. तर लक्षात ठेवा ऋण भार स्थूलराज्य उत्पन्न असले प्रमाण किती 17.3%. 17 कसं लक्षात ठेवायचं 17 खतरा असं लक्षात ठेवा. नंतर संस्थांद्वारे वित्त पुरवठा. तर आपल्याला लक्षात ठेवा महत्त्वाचं काय की दिनांक 31 मार्च 2024 रोजी राज्याचे कर्ज ठेवी प्रमाण 98.5% होते. एवढं लक्षात काय दिनांक 31 मार्च 2024 रोजी राज्याचे कर्ज ठेवी प्रमाण किती 98.5% होते. किती कर्ज ठेवी प्रमाण किती होते 98.5% लक्षात ठेवा. आणि दुसरा महत्त्वाचा जो आहे आपल्याला की हे पाहिजे की सन 2024-25 करता राज्याच्या प्राधान्य क्षेत्रासाठीचा वार्षिक कर्ज आराखडा 7.25 लाख कोटी असून त्यामध्ये कृषी क्षेत्राचा हिस्सा किती 24% आहे 24.4% आणि सूक्ष्म लघु मध्यम उद्योग त्याला काय म्हणतो MSME किती 60.7% आहे. म्हणजे प्राधान्य क्षेत्रासाठीचा वार्षिक कर्ज आराखडा जो होता 7.25 लाख कोटी त्यामध्ये सगळ्यात काय आहे ॲग्रिकल्चरला किती आहे लक्षात ठेवा 24% आहे. आणि MSMEला किती 60% आहे असं लक्षात ठेवा. ॲग्री 24% MSMEला 60% लक्षात ठेवा.
नंतर लक्षात ठेवा आपल्याला हा चार्टमध्ये आहे दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी अखिल भारत स्तरावर राज्यातील अनुसूचित वाणिज्य बँकेच्या एकूण ठेवी 22.9% व स्थूल कर्जे 28% यामध्ये सर्वाधिक हिस्सा आहे. म्हणजे जेवढ्या अनुसूचित वाणिज्य बँकेच्या एकूण ठेवीमध्ये आहे तर अखिल भारतीय स्तरावर महाराष्ट्राचा एकूण ठेवीमध्ये हिस्सा किती 22.9% आहे आणि स्थूल कर्ज किती 28% आहे. यामध्ये सर्वाधिक हिस्सा आहे. लक्षात ठेवा एकूण ठेवी आणि स्थूल कर्जामध्ये काय आहे सर्वाधिक हिस्सा कोणाचा आहे महाराष्ट्राचा आहे. तर किती एकूण ठेवी किती 22% आणि स्थूल कर्ज किती 28%. 22-28 लक्षात ठेवा. आपल्या एवढंच लक्षात ठेवा की ठेवीचं प्रमाण काय आहे स्थूल ठेवीचं प्रमाण काय स्थूल कर्जापेक्षा कमी आहे. मी स्थूल कर्ज किती जास्त आहे कर्ज काय असणार जास्त असणार मग प्रमाण किती 28 लक्षात ठेवा. म्हणजे कर्ज जास्त आहे एकूण ठेवीपेक्षा. लक्षात ठेवा आपण लक्षात ठेवतो कर्ज काय असतं माणसाचं नेहमी जास्त असतं ठेवीपेक्षा असं लक्षात ठेवू शकता. मग एकूण कर्ज किती 28% आणि ठेवी किती 22% असं लक्षात ठेवू शकता. राज्यात दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी प्रति लाख लोकसंख्येमध्ये ATMची संख्या किती 22 होती. मागे पण झाले आपल्याला चॅप्टरमध्ये ATMची संख्या किती प्रति लाख लोकसंख्येमध्ये किती प्रति लाख लोकसंख्येमागे प्रति हजार नाही बरं का प्रति लाख लोकसंख्येमध्ये किती 22 ATM आहे. तर लक्षात ठेवा 2022ला आपलं काय करायचं शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करायचं होतं 2022 मग पैसा लई मोठा आला मग कुठं टाकला आपण ATM मध्ये टाकला उत्पन्न डबल झालं ना 2022ला मग 22 ते 22 आणि हे 22 सेम करा ATM किती 22 आहे प्रति लाख लोकसंख्येमागे. आणि बाकीची जी आकडेवारी आहे लक्षात ठेवा प्रधानमंत्री जनधन योजनेनंतर किती राज्यात एकूण 3.61 कोटी बँक खाते बनवले किती 3.61 कोटी. लक्षात ठेवा 3 करोड लक्षात ठेवा बाकी काय जाऊन द्या लक्षात नाही राहिलं तर चालेल किती 3 कोटी काय 3 कोटी लक्षात ठेवा 3 कोटी काय आले खाते बनवून आली त्यातली काय आहे त्या 55% काय ग्रामीण निमनागरी क्षेत्रातील होती. थोडं लक्षात ठेवा 3 कोटी जरी लक्षात नाही राहिलं तर 55% एकूण जी खाती होती त्यातली 55% खाती काय होती ग्रामीण आणि निमनागरी क्षेत्रातील होती असं लक्षात ठेवू शकता. नंतर आहे मित्रांनो कृषी व संलग्न कार्य. तर आपल्याला हे झालेलं आहे की कृषी गणना 69-71 नुसार राज्यातील सरासरी वैयक्तिक क्षेत्र किती 4.28 हेक्टर होते किती 4.28 हेक्टर होते. तर कृषी गणना 2021-22 अस्थायी निष्कर्षानुसार ते 1.23 हेक्टर आहे. म्हणजे आपलं जर पाहिलं की कोणी 70-71ला बघ जर पाहिलं तर राज्यातील सरासरी वैयक्तिक क्षेत्र किती होते 4.28 हेक्टर होतं. जसजशी लोकसंख्या वाढत गेली पॉप्युलेशन वाढत गेलं पण जमिनीचं काही क्षेत्र कमी कमी होत गेलेलं आपल्याला दिसेल. त्या संदर्भात तुम्ही थोडं असं लिंक करू शकता की सुरुवातीला जास्त जास्त 69-71 किती होती 4.28 हेक्टर होती. आता किती राहिली फक्त लक्षात ठेवा 1.23 हेक्टर 1 2 3 बरोबर आहे. ह्या एक भावाला असे पॉप्युलेशन झाली ना हम दो हमारे दो होतं आता झाले. पहिलं काय किती मुलं असायची मग ती किती ती एक मुलगा दुसरा मुलगा तिसरा मुलगा असं होतं. म्हणून तुम्ही लक्षात ठेवा खूप लोकसंख्या झाली मग 1 2 3 असं लाईनीत करत सगळ्या मुलांना जमीन वाटली म्हणून ते काय प्रमाण कमी झालं असं काहीतरी लक्षात ठेवा. म्हणजे किती पहिलं किती होतं 4.28 हेक्टर होतं तर पॉप्युलेशन वाढल्यामुळे असं लक्षात ठेवायचं की 1921-22 किती 1.23 1 2 3 असं तुम्हाला लक्षात ठेवलं 1.23 हेक्टर असं लक्षात ठेवायचं आहे. ते लक्षात राहील तुमच्या. नंतर आपल्याला बाकीचं ते एक आहे एवढं एक लक्षात ठेवाय महत्त्वाचं होतं म्हणून आणि बाकीचं काही मी सांगत नाही जास्त पण आपल्याला ही जी लाईन होती ती महत्त्वाचं आहे. बाकीचं जे आहे की कृषी गणना 2021-22 होता अल्प व अत्यल्प आपल्याला माहिती ना आपण जे पाहिलं होतं की ते वर्गीकरण अल्प व अत्यल्प म्हणजे किती 2 हेक्टरपर्यंत वैयक्तिक क्षेत्राचे प्रमाण एकूण वैयक्तिक क्षेत्राच्या 54.5% होते. तर अल्प व अत्यल्प 2 हेक्टर वैयक्तिक खात्याची संख्या एकूण वैयक्तिक धारकाच्या 54.5% होती. तर वरचं लक्षात ठेवा किती ती एकूण सरासरी वैयक्तिक क्षेत्र किती होतं 4.28% होतं. नंतर किती झालं 1 2 3 काचा आपण वाटली ना 1 2 3 सगळ्या भावाला लाईनीत म्हणून 1.23 लक्षात ठेवा. असं एक क्रम लक्षात ठेवण्यासाठी असं लक्षात ठेवू शकता की हा क्रम आहे असं काहीतरी 1.23 लक्षात ठेवा. आणि दुसरी लाईन एक महत्त्वाची आपल्या पहिली आणि दुसरी लाईन लक्षात राहील तरी चालेल महत्त्वाची आहे व्हेरी इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा. 4.28 हेक्टर होतं 1970-71ला आपलं असं विचारलं जाऊ शकतं पहिली कृषी गणना कधी झाली तर लक्षात ठेवा 1970-71ला ज्यावेळेस 1972-73ला आपला काय झाला 72च्या दरम्यान काय झालं दुष्काळ होता महाराष्ट्रामध्ये मग त्याच्या अगोदर आलेली होती कृषी गणना 70-71 असं लक्षात ठेवा. किती सरासरी वैयक्तिक क्षेत्र 4.28 हेक्टर आणि दुसरं किती नंतरची कृषी गणना आहे 19-22 किती 1.23 हेक्टर आपल्याला पाहता येईल. आणि जे वैयक्तिक क्षेत्राचे प्रमाण एकूण म्हणजे वैयक्तिक क्षेत्राचे प्रमाण एकूण वैयक्तिक क्षेत्राचे किती 54.5% होते. किती अल्प व अत्यल्प वैयक्तिक खातेदार संदर्भात आपण जे पाहिलं एवढं 2 लाईन लक्षात ठेवा बाकीच्या लाईन लक्षात नाही राहिलं तरी चालेल. मित्रांनो तुम्हाला एक सूचना आहे की माझे वडील आजारी असल्यामुळे मी 1 मेपासून गावाकडेच आहे आणि सध्या बीडमध्ये होते काही दिवस ॲडमिट तिथं बरं वाटलं नाही तर नगरला आणलेलं आहे. आता तब्येत ठीक आहे त्यांची पण इथं थोडं ऑब्झर्वेशन खाली डॉक्टरच्या ठेवलेलं आहे.
आणि इथं लेक्चर घ्यायला बेडला तर सुविधा मला काय तिथं अवेलेबल झालं नाही. काय हॉस्पिटलच्या त्याच्या गडबडीत तिथंही मला वेळ भेटला नाही. पण आता वडील जरा खूप चांगले म्हणजे बऱ्यापैकी त्यांची तब्येत सुधारली आहे. त्यामुळे कसं आता नगर जिल्ह्यामध्ये आम्ही आता ॲडमिट आहोत आणि तिथं मला स्टुडिओ थोडा अवेलेबल झालेला आहे सक्षम IAS अकॅडमी म्हणून. त्यांचेही खूप खूप आभार, कारण की त्यांनी आपला स्टुडिओ आपल्याला अवेलेबल करून दिला आहे. त्यांना मी विनंती केली की आमची 10 दिवसाची एक्झाम आलेली आहे, तर आम्हाला स्टुडिओ पाहिजे. तर आपला स्टुडिओ अवेलेबल झालेला आहे. तर मित्रांनो, आपले पुण्यामध्ये असताना लेक्चर एकदम प्रॉपर व्हायचे, म्हणजे एकदम PDF फाईल असेल किंवा लेक्चर असेल ते प्रॉपर वेमध्ये व्हायचे. तर आता कसं आहे, आता बाहेर असल्यामुळे थोडं PDF पण थोडे करताना थोडं ब्लर झालेलं असेल किंवा थोडंफार इकडं तिकडं गडबडीत होतं, तेवढं ॲडजस्ट करा. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही लेक्चर घेत असताना कधी थोडं इकडं टेक्निकल गोष्टीमुळे मागं पुढं होऊ शकतं. प्लीज तेवढं ॲडजस्ट करा. मी तुम्हाला प्रॉमिस करतो की एक्झामपर्यंत शक्य होईल तेवढं माझ्या परीनं मी इकॉनॉमी सर्वे महाराष्ट्राचा संपूर्ण जाईल उद्या परवा. आणि इंडिया पण मी संपून टाकणार आणि राहिलेले PYQचे जे क्वेश्चन आहे पेपर आहे ते पण संपवण्याचा प्रयत्न करेल. पण जेवढे लेक्चर पडले की लगेच तुम्ही लेक्चर काय करा पाहून घ्या. आपलं काय बॅच मी तुम्हाला वेळेत पूर्ण करेल असं म्हटलं होतं, पण नाही झालं. पण टिल एक्झामपर्यंत मी माझे 100% देण्याचा प्रयत्न करेल आणि बॅच पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. आणि बॅचमधील प्रत्येक गोष्ट त्याच इंटेन्शननं त्याच लेवलनं घेण्याचाही प्रयत्न करेल, म्हणजे आपल्या क्वालिटीमध्ये कुठंही कमी जास्त होणार नाही याचीही मी काळजी घेईल. बॅच एक्झाम जवळ आलेली आहे, टेन्शन घेऊ नका मित्रांनो. काही टेन्शन आलं तरी असलाच ठेवा मित्रांनो. आता मला सांगा, 1-2 वर्ष कंटिन्यू आपण 5-6 महिने अभ्यास करतो आहोत. काही मुलं समजा रिझल्ट नंतर करत असेल, पण असं नका समजू की मी रिझल्ट नंतर अभ्यास चालू केला आहे. 2-3 वर्ष तर मिनिमम प्रत्येकाने अभ्यास केला असतो. प्री पास झालं आहे, मागे पण सांगितलं आहे, म्हणजे काहीतरी तुमच्याकडं नॉलेज आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि इथून पुढं कसं आहे मित्रांनो, कॉन्फिडन्सची जेव्हा एक्झाम काढली जाते का 10 दिवस हे अभ्यासासाठीच आहेच, पण काय कॉन्फिडन्स मेंटेन करायचं, काही टेन्शन घ्यायचं नाही. मला सांगा काय टेन्शन घ्यायचं, मला सांगा. टेन्शन घेऊन जर तुमची एक्झाम पास होणार असाल तर मी असं म्हणतो, तुम्ही दिवसभर अभ्यास पुस्तकं बाजूला ठेवा आणि दिवसभर टेन्शन घ्या, महाराष्ट्रात टॉपर आहे. असं शक्य आहे का? नाही ना. म्हणून टेन्शन घेऊ नका, व्यवस्थित जेवण करा, सकाळी लवकर उठा. सकाळी जर काहीला रात्रीचा अभ्यास करायचा असेल निवांत सकाळी 11 वाजता उठा. पण झोप असेल, जेवण असेल, ह्याच्यामध्ये जास्त ओढाताण करू नका. आणि काही आता लास्ट अटेम्प्ट आहे हे डोक्यातून काढा पहिलं. आपलं काय आहे, असं लास्ट अटेम्प्ट आहे, काही जण म्हणतात की असं आहे तसं आहे, लास्ट अटेम्प्ट असल्यामुळे अवघड पेपर काढतील, असल्या काही गोष्टीला थारा इथे नसतो. पेपर हा पेपरसारखाच काढला जातो. आणि मी सांगा ना, कधीतरी तुम्ही पास होणार होता, समजा मागे कोणतरी एक्झाममध्ये पास झाला तर तो तुमचा लास्ट अटेम्प्ट ठरला असतं ना. मग ह्या वर्षी तुम्ही पास होणार आहेत म्हणून तुम्ही लास्ट अटेम्प्ट आहे. आयोगाने ही पॅटर्ननुसार शेवटची एक्झाम आहे म्हणून लास्ट अटेम्प्ट असं पकडू नका. तर असं समजा की मी ह्या वर्षी पास होणार आहे तर हा माझा काय लास्ट अटेम्प्ट आहे. ह्याच्या अगोदर तुम्ही 20-21ला जर पास झाले असेल तर तुमचा, किंवा आज 22-23ला पास झाले तर तुमचा तो लास्ट अटेम्प्ट असता ना, त्यानंतर तुम्ही कशाला अभ्यास केला असता, बरोबर आहे. असं समजा की ह्या वर्षी मी पास होणार आहे आणि हा माझा लास्ट अटेम्प्ट आहे. अशा पॉझिटिव्ह अँगलनं विचार करून तुम्ही एक्झामला काय करा, प्रिपेअर राहा. ठीक आहे मित्रांनो. तर लक्षात ठेवा, आपलं पुढचं बघायचं काय की बाकी जे आहे तुम्ही ते वाचून घ्या. नंतर लक्षात ठेवा आपल्याला काय बघायचं आहे, जे आपल्याला जी नुकसान भरपाई भेटते. समजा नुकसान भरपाई कसं की पीक अवकाळी पाऊस आला, गारपीट झाली, तर ती कितीपर्यंत भेटलेली आहे आतापर्यंत 3 हेक्टरपर्यंत आपल्याला काय आहे नुकसान भरपाई भेटले. किती? 3 हेक्टर. लक्षात ठेवा, किती? 3 हेक्टरपर्यंत लक्षात ठेवा. आणि लक्षात ठेवा की नंतर आपलं जे पाहिलं होतं मांस उत्पादन असेल, दूध उत्पादन असेल आणि अंडी उत्पादन आपलं पाहिलं होतं. माई दूध आणि अंडीचे म्हणजे मांस, दूध म्हणजे दूध. लक्षात ठेवा, अंडी, माई, दूध आणि अंडीचे. मांसचं किती? 3रा क्रमांक आहे, दुधाचा 5वा क्रमांक आहे आणि अंडीचा किती? 7वा. 357 हे तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे. म्हणजे ऑल इंडिया रँक किती? ऑल इंडियामध्ये मांस उत्पन्न महाराष्ट्र किती? 3रा आहे, बरोबर आहे. दूध उत्पन्न 5वा आहे आणि अंडी उत्पन्न 7वा आहे, तुम्हाला मागेच सांगितलेलं आहे. तर हे लक्षात ठेवू शकता तुम्ही. पण लक्षात ठेवा की आणि आपल्याला काय बघायचं, बाकीची गोष्ट आहे की सरासरी किती प्रतिवर्ष किती आपल्याला मांस भेटतं किंवा दूध किती भेटतं किंवा अंडी किती भेटतं, ते एक लक्षात ठेवा. मग चार्ट आहे त्या लक्षात आपल्याला ते रँकिंगचं माहिती आहे कितवा रँक आहे. तर मांस उत्पन्नात 11.3% ही सध्या क्षेत्राची 3रा क्रमांक आहे. हे आपण ट्रिक्स पाहिलं आहे. राज्यात दरडोई मांसाची उपलब्धता 9.1 किलो प्रतिवर्ष आहे, तर राष्ट्रीय सराव ही उपलब्धता 7.4 किलो प्रतिवर्ष आहे. म्हणजे राज्यात दरडोई मांसाची उपलब्धता किती? 9.1 किलो, तर राष्ट्रीय सराव ही 7. म्हणजे मांस जे आपल्याला उपलब्ध होणार आहे तर राज्यात किती? 9 किलो प्रतिवर्ष आहे आणि राष्ट्रीय सराव 7 किलो प्रतिवर्ष. तर लक्षात ठेवा, महाराष्ट्र किती? 9 आहे, बरोबर. 9 बरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये लोक खूप नॉनव्हेज खातात असं लक्षात ठेवा, म्हणून जास्त लक्षात ठेवा 9. आणि इंडियामध्ये 7
2 कमी करा, असं लक्षात ठेवू शकता. आणि राज्यात प्रति व्यक्ती दुधाची उपलब्धता 347 ग्रॅम प्रतिदिन आहे. आपल्याला ते प्रतिवर्ष होतं. अंडी आणि मांस हे प्रतिवर्ष आहे, दूध काय आहे प्रतिदिन आहे. दररोज खातो म्हणून प्रतिदिन आहे. राज्यात प्रति व्यक्ती दुधाची उपलब्धता 347 ग्रॅम प्रतिदिन आहे. तर राष्ट्रीय स्तरावर 471 आहे. म्हणजे 347 आणि 471. लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील लोक काय करतात, हे मांस जास्त खातात ना आणि दूध कमी पितात म्हणून 347 ग्रॅम प्रतिदिन. आणि राष्ट्रीय स्तरावर काय आहे की मांस काय करतात कमी खातात आणि दूध जास्त पितात, लक्षात ठेवा. म्हणजे तिकडं ह्याचं काय उलटं जर केलं तर आपल्याला काय आहे दुधाचं प्रमाण 471 ग्रॅम प्रतिदिन आपल्याला राष्ट्रीय स्तरावर जास्त दिसेल. आणि अंडी उत्पन्न 5.18% हिस्सा राज्य, देशात 7व्या क्रमांक आपल्याला पाहता येईल. राज्यात दरडोई अंडी उपलब्धता 62 अंडी प्रतिवर्ष आहे. तर राष्ट्रीय स्तरावर ही उपलब्धता किती 103 अंडी प्रतिवर्ष आहे. म्हणजे आम्ही काय करतो, जर अंडी पण कमी खातोय दुधासारखी, बरोबर आहे. आणि राष्ट्रीय स्तरावर किती 103, म्हणजे 62 राज्य आणि 103 काय आहे राष्ट्रीय स्तरावर आपला अंडी प्रतिवर्ष उपलब्धता दिसेल. मी तुम्ही जर पाहिलं तर मांस उत्पादन आपलं किती 9.9 किलो आहे. राष्ट्रीय स्तरावर किती 7 किलो आहे. म्हणजे महाराष्ट्रातील लोकांना काही नॉनव्हेज जास्त आवडतं म्हणून ते प्रपोर्शन जर पाहिलं तर तिकडं महाराष्ट्रात जास्त दिसेल, राष्ट्रीय स्तरावर कमी दिसेल. पण दूध आणि जर अंडीच्या बाबतीत पाहिलं तर काय आहे राष्ट्रीय स्तर म्हणजे इंडिया भारत लेवलला जास्त आहे आणि राज्य लेवलला कमी असं पाहता येईल. तर लक्षात ठेवा. पशुगणना किती आपल्याला पाहिलंच आहे. आपण पशुगणनेनुसार आपल्याला किती 303 कोटी, लक्षात ही काय 3 कोटी काय पशुधन आहे आपल्याला. आणि कितवा क्रमांक आहे 7वा आहे. पशुगणना 2019 जी आहे ती कितवी पशुगणना आहे 20वी पशुगणना आहे मित्रांनो. किती 20वी पशुगणना आहे. पशुगणना 2019 काय आहे ती 20वी. 19-20 लक्षात ठेवा. काय 19-20 पशुगणना 2019 ही काय आहे 20वी पशुगणना आहे. आणि येणारे किती आहे 21 आहे. तर लक्षात ठेवा पहिली पशुगणना कधी झाली तर 100 वर्ष मागं जा. 2019 आहे ना, 1919 ते 1920 ही पहिली काय झालेली आहे पशुगणना आपल्याला झालेली दिसेल. ते लक्षात ठेवा. नंतर आहे की आपले जे पोल्ट्री जे आहे पोल्ट्री म्हणजे पशुधनात आपण किती 7व्या क्रमांकाला आहोत ऑल इंडियामध्ये महाराष्ट्र. आणि जे पोल्ट्री आहे ते आपलं पोल्ट्री बर्ड्स असतात ते त्याच्यात जर पाहिलं ते आपले कुक्कुटपालन ते असतात त्यामध्ये आपण 5व्या क्रमांकाला आहोत. किती 5व्या क्रमांकाला, किती 5व्या. तर लक्षात ठेवा. अंडी किती क्रमांकाला आहे आपण, अंडी कितीला 5व्या क्रमांकाला आहे. सॉरी अंडी तर आपण किती 7व्याला आहे. तिथे कन्फ्यूज होऊ नका. किती 7व्याला आहे ती ट्रिक्स तिकडेच ठेवा, इकडं जोडू नका. तर हे लक्षात ठेवा. पशुगणनेनुसार आपण किती 7व्या क्रमांकाला आहोत, बरोबर आहे. पण पोल्ट्री बर्ड्सनुसार किती 5 म्हणजे 7-5 हे विषम अंक तुम्ही लक्षात ठेवू शकता. पशुगणना किती 7 कोटी आणि पोल्ट्री बर्ड्स किती 5 कोटी लक्षात ठेवू. 5वा क्रमांक लक्षात ठेवा. म्हणजे पशुगणनेनुसार 7वा क्रमांक आहे. पशुगणनेनुसार 7वा क्रमांक आहे. आणि दुसरं काय आहे पोल्ट्री बर्डनुसार 5व्या क्रमांकाला आपल्याला पाहता येईल. बाकीचं काय तुम्ही जस्ट वाचून घ्या. आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे राज्याचे वनक्षेत्र भौगोलिक क्षेत्राचे किती 20.1% काय फॉरेस्ट कव्हर जे आहे महाराष्ट्रात किती एकूण भौगोलिक क्षेत्रात किती 20% आहे. आणि ट्री वृक्षासन त्यालाच काय म्हणतात ट्री कव्हर. फॉरेस्ट कव्हर आणि ट्री कव्हर वेगळं आहे, बरोबर आहे. फॉरेस्ट कव्हर सेट किती 20.1% आहे आणि ट्री कव्हर किती आहे मित्रांनो 4.7% तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजे 20% काय आहे फॉरेस्ट कव्हर आणि ट्री कव्हर किती 4.7% आहे. आणि ट्री कव्हरनुसार महाराष्ट्र देशामध्ये काय आहे प्रथम क्रमांकाला आहे. VIP लाईन लक्षात ठेवा. किती प्रथम क्रमांकाला आहे ट्री कव्हरनुसार, फॉरेस्ट कव्हरनुसार नाही. लक्षात ठेवा. काय फॉरेस्ट कव्हर किती 20.1% आणि ट्री कव्हर किती 4.7% एकूण भौगोलिक क्षेत्राच्या. आणि ट्री कव्हरनुसार महाराष्ट्र किती ऑल इंडियामध्ये फर्स्ट क्रमांकाला आहे. नंतर लक्षात ठेवा आपल्याला हा क्वेश्चन येऊन गेला PYQचा. राज्यात डिसेंबर 2024 पर्यंत उद्योग नोंदणी पोर्टलवर 201.67 लाख रोजगारासह 46.74 लाख काय तर उपक्रम नोंदणीकृत आहे. कुठं MSME मध्ये. तर आपला क्वेश्चन आला होता. तर लक्षात ठेवा की जेवढे रोजगार काय झालेत आपल्या उद्यम नोंदणी पोर्टलवर नोंदणी झाले त्यापैकी 46 लाख कुठं झालेत नोंदणी. 46 मधले काय MSME जे उपक्रम होते ना तिथले ते रोजगार आपल्याला तो आकडेवारी पाहता येईल. किती टोटल किती 201 लाख आहेत राऊंड फिगर लक्षात ठेवा. आणि त्यातले 46 लाख आहेत MSME मधले आहेत. MSME सगळ्यात जास्त कोणात आहेत सूक्ष्ममध्ये आहेत काय की मायक्रोमधले. मग 45 लाख सगळ्यात जास्त किती 45 लाख. नंतर 1.53 काय आहेत लघु आहेत आणि 0.8 आहेत मध्यम असं लक्षात ठेवी. सूक्ष्म लघु व मध्यम. सूक्ष्म सगळ्यात जास्त 46 पैकी 46 लाख आहे ना. सूक्ष्म किती 45 लाख, लघु किती 1 लाख आणि 0.8 आहे मध्यम उपक्रम नोंदणीकरण असं आपल्याला पाहता येईल. नंतर लक्षात ठेवा भारत पर्यटन संख्या 2023 अहवालानुसार सन 2022 मध्ये राज्यात देशांतर पर्यटकांची भेटी संख्या
1113 लाख आणि विदेशी पर्यटकांची भेटी संख्या 15.1 लाख होती. तसं 2021मध्ये देशांतर्गत पर्यटकांची भेटी संख्या 435.7 लाख आणि विदेशी पर्यटकांची भेटी संख्या 1.9 लाख होती. मी जसं वाचले लक्षात राहिलं तरी चालेल, नाही राहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. पण हे महत्त्वाचं आहे. 2023मध्ये देशाच्या एकूण निर्यात राज्यातून झालेल्या निर्यातीचा हिस्सा 15.4% होता. किती देशात एकूण निर्यात झाली ना त्यात राज्याचा हिस्सा किती होता? 15.4% होता. किती? 15% होता. हे महत्त्वाचं आहे. किती? 15% होता एकूण निर्याती महाराष्ट्राचा. आणि केंद्र शासन मान्यता प्राप्त स्टार्टअप्समध्ये अखिल भारतीय सराव राज्याचा हिस्सा सर्वाधिक आहे 24%. म्हणजे आपले जे मान्यताप्राप्त स्टार्टअप्स आहे जे अखिल भारतीय सराव राज्याचा हिस्सा किती? 24% आहे. तर लक्षात जेव्हा स्टार्टअप म्हणजे काय, नवीन स्टार्टअप जर चालू केला तर माणसाला झोप लागणार नाही, कारण की त्याला स्टार्टअप त्यांनी एवढा पैसा इन्व्हेस्ट केला असतो. मग त्याला झोप लागेल का? मग तो काय करणार? आपलं 100% पोटेन्शियल देऊन स्टार्टअप्स कसं सक्सेसफुल होईल हे बघणार. म्हणजे किती? 24 घंटे तो काय करणार? काम करणार. म्हणून 24 घंटे म्हणून 24% हिस्सा महाराष्ट्राचा किती? इंडिया. असं लक्षात ठेवू शकता. म्हणजे मी असं लक्षात ठेवलं 24 तास स्टार्टअपसाठी काम करावं लागेल. मग महाराष्ट्र किती? 24% हिस्सा आहे अखिल भारतीय स्तरावर. आणि महाराष्ट्र 31% हिस्सा देशातील थेट परकीय गुंतवणुकीमध्ये सर्वोच्च स्थानी राहिला आहे. म्हणजे देशात जर FDI मध्ये काय आहे, ऑल इंडियामध्ये महाराष्ट्र काय आहे? सगळ्यात टॉपला आहे. रँक नंबर 1ला आहे. आणि किती? 31% हिस्सा. किती? 31% हिस्सा. सगळं निर्यातीचा हिस्सा किती? 15%. सरळ लक्षात ठेवा. नंतर स्टार्टअप्स 24%. आता तुम्हाला ट्रिक सांगितली. नंतर काय आहे? FDI मध्ये किती? टॉप रँक 1ला आहे. सगळ्यात माहिती किती? 31% हिस्सा आपल्याला बघता येईल. जर पाहिलं की आपल्याला सहकारी संस्था असतात, बरोबर आहे. सहकारी संस्था ज्या आहेत जवळपास 2.22 लाख सहकारी संस्था आहेत. तर आपल्या पर्सेंटेज म्हणजे बघायचं की सगळ्यात जास्त सहकारी संस्था सहकारी संस्थांमध्ये काय आहे, कोणत्या जास्त आहेत? तर लक्षात ठेवा, गृहनिर्माणच्या सगळ्यात जास्त सहकारी संस्था आहेत. नंतर कृषी प्रक्रिया उद्योगांच्या आहेत. नंतर बिगर कृषी पतपुरवठ्याच्या आहेत. नंतर कृषी पतपुरवठ्याच्या. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तुम्ही मोठमोठ्या शहरामध्ये एक असतात, तुम्ही जर पुण्यामध्ये राहत असाल तर लक्षात गृहनिर्माण असले म्हणजे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, बरोबर आहे. विद्याविहार कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी किंवा अमृत विहार कोऑपरेटिव्ह सोसायटीची, म्हणजे त्याही काय असतात? सहकारी तत्वावर बांधलेल्या असतात. मग सगळ्यात जास्त जर शहरं मोठे आहेत, खूप मोठे शहर आहेत इंडियामध्ये, मग काय सोसायटीचे प्रमाण जास्त असतं. मला तेव्हा म्हणून काय गृहनिर्माण जास्त आहे. नंतर कृषी प्रक्रिया म्हणजे जे प्रोसेसिंग होणारे जे उद्योग असतात, म्हणजे कृषी प्रक्रिया, समजा साखर कारखाने हे असतील, म्हणजे हे काही सहकारी कारखाने, म्हणजे असे वेगवेगळ्या कृषी प्रक्रियाचे एक सहकारी युनिट असतात. मग ते लक्षात किती? 2 नंबरला आहे. आणि बिगर कृषी पतपुरवठा 9.5ला आहेत. आणि कृषी पतपुरवठा सगळ्यात कमी आहे. लक्षात ठेवा, सगळ्यात कमी काय? सगळ्याला असं वाटू शकतं की आपल्याला सवय असते की सहकारी संस्था कुठे कृषीमध्ये असतात, मग कृषी पतपुरवठा असू शकतं म्हणजे रँकिंगमध्ये टॉपला. तसं नाही. तर लक्षात ठेवा, गृहनिर्माण आहे. नंतर दुसरं काय असं? कृषी प्रक्रिया आहे. का तर सगळ्यात जास्त कृषीमधून माल आल्यानंतर त्याला लागणार ना. आणि नंतर बिगर कृषी पतपुरवठा 3 नंबरला. आणि 4 नंबर आहे कृषी पतपुरवठा. 4 नंबरला काय आहे? कृषी पतपुरवठा. हा तुम्ही रँकिंग लावू शकता. म्हणजे लक्षात विचारलं की सगळ्यात जास्त संस्था ज्या आहेत त्या गृहनिर्माणमधले टॉपला आहेत. नंतर सेकंडला कृषी आहे. नंतर बिगर कृषी आहे. आणि नंतर काय? कृषी पतपुरवठा तुम्हाला बघता येईल. तर जर पाहिलं तर आपलं काय आहे? धोरण बघायचे. लॉजिस्टिक धोरण आपल्याला आपल्याला काय केलं जाईल की एक धोरण पॉलिसी आणि त्याचं येर विचारलं जाईल. त्यापुढं असं काही मला वाटत नाही विचारलं तरी ते कॉमन सेन्सनं उत्तर सुटेल. तर लक्षात ठेवा, लॉजिस्टिक धोरण कधी आहे? 2024चं. महाराष्ट्र पर्यटन धोरण कधीचे? 2024चं. महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण 2023चं आहे. आणि महाराष्ट्र राज्याचे नवीन माहिती तंत्रज्ञान सहाय्यक सेवा धोरण 2023 आहे. आणि एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 23 ते 28 मध्ये आपल्या राज्यामध्ये राबवायचं आहे. आता बघूयात की नेमकं काय आहे. तर लक्षात ठेवा की महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण कधी आहे? आधी बघू. 2023चं आहे. किती? 2023चं महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण 2023चं. आणि महाराष्ट्र राज्याचे नवीन माहिती तंत्रज्ञान सहाय्यक सेवा धोरण कधी आहे? 2023चं. तर तुम्हाला काय म्हणतो? शेतकरी उत्पन्न आम्हाला 2000. आता बऱ्याच गोष्टी तुम्हाला शेतकऱ्याच्या उत्पन्नाशी लिंक करता येते. आता पण करत आलोय, इथून पुढे आपण करणार आहोत. त्याला शेतकऱ्याचं उत्पन्न आपल्याला कधी 2022 पर्यंत डबल करायचं. किती? 2022 पर्यंत डबल करायचं होतं. मला तेव्हा माझ्याकडे उत्पन्न डबल झाले, कारण की माझ्याकडे काय आहे? शेतीतलं उत्पन्न वाढलंय. मग माझं शेतीतलं उत्पन्न जर वाढलं असेल तर मला काय करावं लागेल? निर्यात करावं लागेल. 22ला माझं जर उत्पन्न वाढलंय, माझ्याकडचं स्टॉक आहे, 23ला मी काय करणार? निर्यात करणार. म्हणून काय? निर्यात प्रोत्साहन धोरण काय दिलं? 2023चं. मग मी निर्यात करायची, बरोबर आहे. मग निर्यात करत असताना माझा माल सडला नाही पाहिजे, खराब झाला नाही पाहिजे. मग काहीतरी टेक्नॉलॉजी पाहिजे ना ते साठवून व्यवस्थित करण्यासाठी. तर आमची टेक्नॉलॉजी पण कधी आलं? टेक्नॉलॉजी धोरण 2023चं. म्हणजे निर्यात धोरण जे आहे 23ला आहे. आणि तंत्रज्ञान धोरण पण कधीच आहे? 23चं. मी तुम्हाला असं लिंक करून हे तुम्ही लक्षात राहू शकता. आणि जर पाहिलं सगळं झालं, निर्यात माल झाला, सगळं झालं,
तर असं आम्हाला काय केलं, आता शेतकरी काय म्हणले, माल 2022ला आम्ही उत्पन्न डबल केलं, स्टॉक झाला 2022ला, 23ला निर्यात केलं, टेक्नॉलॉजी वापरली, आता काय झालं, पैसा आला सगळं, आता फिरायला जाऊ, म्हणजे 22ला उत्पन्न डबल केलं, 23ला निर्यात केली, तंत्रज्ञान वापरलं, आता 24ला काय करायचं, आता फिरायला जायचं का, रिलॅक्स झालं ना, पैसा आला, म्हणून लॉजिस्टिक महाराष्ट्र पर्यटन धोरण 2024चं आहे. आणि काय हे मोठमोठ्या गाड्यामध्ये जायचे ना, म्हणजे लॉजिस्टिकच्या गाड्या असतात ना मोठमोठ्याल्या, आपल्या ट्रक त्यात सगळ्या फॅमिलीला घेऊन जायचे, सगळ्या गावाला घेऊन जायचे, म्हणून मोठ्याल्या गाडी लागणार, लॉजिस्टिकवाल्या गाड्या, तशा असं का मोठमोठ्याल्या मालाच्या गाड्या, म्हणून ते लॉजिस्टिकवाल्या गाड्या घेऊन आम्हाला पर्यटनाला जायचं सगळं गाव घेऊन. आणि तुम्ही जर पाहिलं गावाकडं जुन्या वेळेमध्ये ट्रकमध्ये सगळं वराड नेलं जायचं, जसंच मग काय ते लॉजिस्टिक आहे ना, ते वाहन एक प्रकार काय आहे, मग आपलं माल वाहतूक वाहन आहे, ते माणसाची वाहतूक करण्यासाठी लागणार आहे, आम्हाला पर्यटन करायचं आहे. गावाकडे लोक AC गाडीपेक्षा, स्कॉर्पिओपेक्षा आम्हाला ट्रकच आवडतं असं ठेवा. मग पर्यटन आम्हाला काय करायचं आहे, लॉजिस्टिकच्या ट्रक आहे त्यामध्ये करायचं आहे. महाराष्ट्र पर्यटन 2024, लॉजिस्टिक धोरण 2024 असं लक्षात ठेवू शकता. जर आहे पायाभूत सुविधा, तर मित्रांनो आपल्याला असं लक्षात ठेवा की आपली राज्याची वीज निर्मिती एकूण स्थापित क्षमता किती, 38,601 मेगावॅट आहे. किती, 38,601 मेगावॅट. किती, 38,601 मेगावॅट, एवढंच लक्षात ठेवा, 38,600 मेगावॅट. आणि जर पाहिलं तर आपल्याला महत्त्वाचं काय आहे, सगळ्यात जास्त काय औष्णिक ऊर्जा आहे, दुसरा आहे नवीकरणीय ऊर्जा आहे, नंतर जलजन्य आणि नैसर्गिक वायू. जर ह्या वेळेला स्थापित क्षमतेमध्ये काय 38,601 मेगावॅट आहे. किती, 38,601 मेगावॅट. सगळ्यात जास्त काय आहे, औष्णिक ऊर्जा आहे. 2 नंबर आहे नवीकरणीय ऊर्जा, म्हणजे जे निर्मिती जी आहे त्यानुसार क्रम, जर जलजन्य आणि नैसर्गिक वायू. औष्णिक बट ऑब्वियस आहे, औष्णिक ऊर्जा आपण सगळ्यात जास्त वापर करतो. नंतर सेकंडला काय आहे, नवीकरणीय आहे. आणि तिसरं काय आहे, जलजन्य. 3 लक्षात ठेवा, जलजन्य. सगळ्यात शेवटी नैसर्गिक वायू. आता लक्षात, औष्णिक वायू सगळ्यात जास्त आहे ते लक्षात राहील, कारण की आपण सगळ्यात जास्त वापरतो. सगळ्यात कमी काय वापरतो, नैसर्गिक वायू. म्हणजे पहिला क्रमांक 4 क्रमांक परत लक्षात राहिला दुसऱ्या आणि तिसऱ्याला. दुसरं काय, आपण नवीकरणीय ऊर्जा वापरतो जास्त, मग त्याच्याकडे आपलं काय आहे, कल चालला आहे, म्हणून नवीकरणीय ऊर्जा. आणि तिसरं काय आहे, हायड्रो पॉवर कमी लक्षात ठेवा. म्हणजे औष्णिक 1 नंबरला, नवीकरणीय 2ला, 2 नंबरला, जलजन्य 3ला आणि नैसर्गिक वायू 4 नंबरला, असं लक्षात ठेवू शकतो. आपल्याला आणखी महत्त्वाचं काय आहे मित्रांनो, की राज्यातील एकूण स्थापित क्षमता सन 2014-15 मधील 31,291 मेगावॅटवरून 23.4% वृद्धिदरासह सन 2023-24 मध्ये 38,601 मेगावॅट झालेली आहे. आताच पहिलं 38,601 मेगावॅट वृद्धिदर कितीचा आहे, 30.4% लक्षात ठेवा. असं एवढंच लक्षात ठेवा. हे दोन फॅक्ट्स आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. बाकीचे फॅक्ट्स तुम्ही काय करा, वाचून घ्या. तर लक्षात ठेवा. आता काय करायचं आहे आपल्याला, नंतर जे आहे की लक्षात ठेवा, राज्यातील नवीकरणीय ऊर्जा एकूण स्थापित क्षमता सन 2014 मधील 6,717 मेगावॅटवरून 83.9% वृद्धिदरासह सन 2023-24 मध्ये 12,355 मेगावॅटपर्यंत वाढली. हे पण महत्त्वाचं आहे. काय, नवीकरणीय ऊर्जामध्ये काय केलं आपण, रॅपिड काय केलेलं, वाढ केलेली. किती, 83.9%. बरोबर आहे. 1983ला आम्हाला वर्ल्ड कप भेटला, आमचा कॉन्फिडन्स खूप वाढला. बरोबर आहे. आमच्यात काहीतरी नवीन करण्याची ताकद निर्माण झाली, असं लिंक करा. आणि इथं पण काय 83चा आकडा आहे, 1983 वर्ल्ड कप जिंकला आणि भारतामध्ये एक नवचैतन्य निर्माण झालं आणि आम्ही आणखी काहीतरी जगासमोर आम्ही रिप्रेझेंट करू शकतो. हे कॉन्फिडन्स आला 1983 आकडा लक्षात ठेवा. आणि 83 कॉन्फिडन्स इथं पण आहे, किती, नवीन काहीतरी करले ना, नवीकरणीय ऊर्जा वाढवला 83%, डायरेक्ट ते वृद्धिदर 83 लक्षात ठेवा. आणि किती, 12,300 मेगावॅट तुम्ही हे वृद्धिदर लक्षात ठेवू शकता. अशा प्रकारे. आणि जर हे आणखी आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे की आता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं जे आहे समृद्धी महामार्ग त्यांच्या नावाने, तो किती 701 किलोमीटर आहे, आपण मागेच पाहिले. आणि नागपूर ते इगतपुरी सुमारे 625 किलोमीटर मार्ग रहदारीसाठी खुला करण्यात आला आहे. महत्त्वाची गोष्ट की सगळ्या मुलांना माहिती की 701 किलोमीटर आहे, कोणकोणत्या राज्यातून जातं सगळं माहिती, पण किती खुला करण्यात आलं आहे, 701 पूर्ण खुला करण्यात आलेला नाही, तर किती केला आहे, 625 किलोमीटर खुला करण्यात आलेला आहे नागपूर ते इगतपुरी. किती, नागपूर ते इगतपुरी असं लक्षात ठेवा. मार्ग रहदारीसाठी खुला करण्यात आला आहे. मुंबई नागरी किनारी रस्ता प्रकल्प दक्षिण, या प्रकल्पामध्ये दक्षिणेकडे वांद्रे वरळी सागरी सेतू ते प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल व उत्तरेकडे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे वरळी सागरी सेतू हे मार्ग वाहतुकीसाठी जानेवारी 2025 पासून खुली करण्यात आले. जस्ट वाचून घ्या, एक्झाममध्ये जर आलं तर लक्षात, हे जरी नाव जरी आले तर तुम्ही क्वेश्चन राईट करू शकता. आणि जर आपल्याला आणखी काय पाहिजे, राज्यातील रस्त्यावर वाहनांची संख्या दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी 488,149 वाहन प्रति किलोमीटर रस्ता लांबी होती. तर लक्षात ठेवा, आपल्याला काय करायचे की प्रति किलोमीटर रस्ता लांबी वाहनं किती, लक्षात ठेवा 149 वाहनं प्रति किलोमीटर रस्ता लांबी आहेत. किती 149 वाहनं प्रति किलोमीटर रस्ता लांबी आहे. किती 149 वाहनं आहेत प्रति किलोमीटरसाठी किती वाहन आहेत, 149 किलोमीटर. म्हणजे ते रेशो आहे, म्हणजे 1 किलोमीटर मागे किती वाहन आहेत, 149. एवढं लक्षात ठेवा. किती 149.
आपला पेपर कितीचा आहे 150 मार्काचा आहे. एक कमी करा 149 प्रति किलोमीटर असं लक्षात ठेवा. प्रति पेपर 150 आहे ना, आपण मार्क्स 150 क्वेश्चन आहेत, तसं आपलं हे लक्षात द्या प्रति किलोमीटर 149 एक कमी करायचा असं लक्षात ठेवू शकता. नंतर आहे आपला काय पाहिजे मुंबई रेल्वे प्रकल्प आहे, बघून घ्या वाचून घ्या. बाकीचं आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प, ह्या क्वेश्चन येऊ शकतो किंवा नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प. पुणे मेट्रो प्रकल्प पूर्ण प्रकल्प किती किलोमीटरचा आहे 33 किलोमीटरचा आहे. नागपूर किती 40 किलोमीटरचा आहे. पुणे मेट्रो किती 33 बरोबर आहे. पुणे 33 असं लक्षात ठेवा. पुणे 33 आणि नागपूर किती 40 असं लक्षात ठेवू शकता. पुणे 33 कसं लक्षात ठेवा की पुणे 33% महिलांचं आरक्षण 33% आहे असं लक्षात ठेवा. पुण्यामध्ये महिलांना खूप सन्मान भेटतो. तुम्ही जर पाहिलं असं की आपल्या लक्षात ठेवा 33% आरक्षण महिलांना भेटलं कोणाच्या पुण्याईने आपल्या क्रांतीज्योती बरोबर आहे सावित्रीमाईच्या कृपेने बरोबर आहे. त्याच्यामुळे बरोबर त्यामुळे एक लक्षात ठेवा की सावित्रीमाईच्या कृपेने आपल्याला काय भेटलेलं आहे की आरक्षण भेटलं ते 33% आणि ते कुठं पुण्यातनं भेटलेलं आहे. मग पुणे मेट्रो किती 33 किलोमीटर असं लक्षात ठेवा. नागपूर मेट्रो 40 किलोमीटर असं लक्षात ठेवा. एवढं लक्षात ठेवा. बाकीचं काही लक्षात नाही राहिलं तरी चालेल, फक्त वाचून घ्या नक्की मित्रांनो. राज्यात मार्च सप्टेंबर 2024 पण इंटरनेट ग्राहकाची संख्या किती 11 कोटी होती व भ्रमणध्वनी जोडण्याची संख्या 12 कोटी होती. भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल तर लक्षात ठेवा. इंटरनेट ग्राहकाची संख्या 11 कोटी आणि मोबाईलची किती 12 कोटी 11-12 कोटी लक्षात ठेवा. 11 कोटी म्हणजे काय इंटरनेट ग्राहक आहेत आणि भ्रमणध्वनी किती 12 कोटी असं लक्षात ठेवू शकता. नंतर आहे सामाजिक क्षेत्र. सामाजिक क्षेत्रामध्ये एक लक्षात ठेवा मित्रांनो की आपल्याला महत्त्वाचं काय आहे तर लक्षात ठेवा की राज्यात एकूण किती एक बाकीचे जे आहे ना 1,04,499 प्राथमिक शाळा होत्या. किती 1,04,499 व त्यातील पटसंख्या किती होती 146 लाख होती. तर 28,980 माध्यमिक व उच्च माध्यमिक इथंच 9वी ते 12वी शाळा होत्या व त्यातील पटसंख्या किती 63.7 लाख होती असं आपण बघू शकतो. एक मिनिट. हॅलो अरे लेक्चरमध्ये मी नंतर करतो. लेक्चर रेकॉर्ड चालू आहे माझं नंतर करतो. हा त्याला म्हणा लेक्चर चालू आहे. हा करतो. तर लक्षात ठेवा अशा प्रकारे ही लक्षात ठेवा की एकूण 1,04,499 प्राथमिक शाळा होत्या होत्या त्याची पटसंख्या किती 146 लाख होते. तर 28,986 माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा होत्या त्यातील पटसंख्या 63.7 लाख होती. ही लक्षात राहिली तर राहिली नाही राहिली तरी काय प्रॉब्लेम नाही. पण लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये हे महत्त्वाचं आहे 78 कितीचं विद्यापीठ आहेत. किती 78 कितीचं विद्यापीठ आहेत आणि 5,725 काय तर महाविद्यालय आहेत. किती 5,725 महाविद्यालय आहे आणि 2,182 काय स्वायत्त संस्था होत्या. तर लक्षात ठेवा 78 विद्यापीठ एवढं लक्षात ठेवा आणि 5,725 महाविद्यालय लक्षात ठेवा. 78 विद्यापीठ लक्षात ठेवा आणि महाविद्यालय किती 5,725 लक्षात ठेवू शकता. मुले मुली समांतर निर्देशांक प्राथमिक शिक्षणाकरिता मुले मुली समांतर निर्देशांक किती ते पाहिजे आपल्याला. प्राथमिक शिक्षणाकरिता 0.92 आहे. उच्च माध्यमिक शिक्षणाकरिता 0.88 आहे आणि अखिल भारतीय उच्च शिक्षण पाहणी अहवाल 2022-23 नुसार उच्च शिक्षणाकरिता मुले मुली समांतर निर्देशांक 0.83 आहे. प्राथमिक शिक्षण 0.92 उच्च माध्यमिक उच्च माध्यमिक 0.88 आणि उच्च शिक्षणासाठी आहे तो किती 0.83. तुम्हाला जर माहिती असेल की जसं जसं पुढे जाऊ मुलींचं शिक्षणाचं प्रमाण कमी होतं याचा अर्थ मुलांना शिकू दिलं जातं पण मुलींना काय केलं तर लग्न लावलं जातं 12वी नंतर किंवा ग्रॅज्युएशन नंतर उच्च शिक्षण घेऊन दिलं जात नाही. त्यामुळे काय होतं त्याची समानता आहे कुठेतरी भेदभाव मुलांमध्ये मुलीमध्ये होतो. पण तो पहिल्यांदा काही प्राथमिक शिक्षणाकरता तो सगळ्यात जास्त जी समानता आहे ती चांगली आहे 0.92. पण नंतर काय होतं समानता कमी होते 0.88 झाले नंतर 0.83 म्हणजे 0.92 88 83 असं 80-90 मध्ये ते खेळत आहे. म्हणजे सगळ्यात टॉप 0.92 नंतर 0.88 आणि 83. तर तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला असं जाणवलं की आपले मार्क पण असेच कमी होतात. 10वीला आपल्याला 92% असतात 12वीला 88% असतात आणि उच्च शिक्षण केलं ग्रॅज्युएशनला 83% म्हणजे आपला मार्क पण असे कमी होत जातात. असं ट्रिक स्वरूपात लक्षात ठेवू शकता. 92% होते 10वीला नंतर उच्च माध्यमिकला गेलो 12वीला 88 नंतर उच्च शिक्षणाला गेलो ग्रॅज्युएशनला 83% आले असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना मित्रांनो जिथं भेटेल तिथं काळजीपूर्वक वाचा. इकॉनॉमिक सर्वेमध्ये आपण ह्याबद्दल पाहिलेलाच आहे. बाकी तुम्हाला कोण नोट स्वरूपात दिसलं तुम्हाला जे मागेही पण म्हणलो इकॉनॉमिक सर्वेमध्ये ज्या योजना उल्लेख केलेल्या असतात त्या योजना 100% क्वेश्चन आलेले दिसतील. इकॉनॉमिक महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना काळजीपूर्वक पाहून घ्या. नंतर लक्षात ठेवा की बाकी जी इन्फॉर्मेशन आहे तुम्ही काय करा जस्ट वाचून घ्या. मी जास्त ते घेणार नाही. तर लक्षात ठेवा आपल्यासाठी काय करायचं महत्त्वाचं बाकीचे जे आहे हे पण तुम्ही काय करा वाचून घेऊ शकता.
तर आपल्याला लक्षात ठेवा, आपला हा चार्ट मोठा आहे तेवढं मी तेवढा एक चार्ट करतो, चार्ट घेतो. तर लक्षात ठेवा, सन 2020मध्ये जन्मदर किती होता? 15 होते. मृत्यूदर 5.5%. अर्भक मृत्यूदर किती होता? 16 होता. नवजात शिशु मृत्यूदर 11 होता. 5 वर्षाखाली बालकांचा मृत्यूदर 18 होता. एकूण जन्मदर किती होता? 1.5 होता. सन 2018 ते सन 2020 करिता माता मृत्यू प्रमाण 33 होते. आपल्यासाठी GS3 असेल, GS4 साठी आपला हा डाटा खूप महत्त्वाचा आहे. बाकीचं मी काय येते ते मी तुम्ही जस्ट वाचून घ्या, जस्ट लक्षात राहिलं तर राहिलं, पण नक्की हे बाकीचं हायलाईट केलेलंही वाचून घेत जा. बाकीच्या गोष्टी इथे तुम्हाला मी एक्झाममध्ये कन्फर्म विचारल्या जाऊ शकतात, अशा असतात ते मी ट्रिक्स टेक्निक ट्रेंड स्वरूपात घेण्याचा प्रयत्न करतच आहे. सन 2000 जन्मदर किती होता? 15 होता. आणि किती होता? जन्मदर 15 होता. मृत्यूदर 5.5 होता. आता लक्षात ठेवा. आणि अर्भक मृत्यूदर 16 होता आणि नवजात शिशु मृत्यूदर 11 होता. तर लक्षात ठेवा, मृत्यूदर किती? 5.5. 55 आकडा दिसते ना, आणि 11 55 असं लक्षात ठेवायचं. नवजात शिशु मृत्यूदर किती? 11 आहे. मृत्यूदर पहिला तर 5.5 असं लक्षात ठेवायचं. आणि अर्भक मृत्यूदर किती? 16. आता लक्षात ठेवा की आपलं लग्नाचं वय किती असतं? बरोबर, 18+ असतं. पण बऱ्याच वेळा काय होतं की 10वीला असतानाच मुलींचे लग्न होतात आणि 16 वर्षाचं धोकायचं का? तर 16 वर्षी जर लग्न झालं तर ते प्रेग्नन्सी नीट होणार नाही, आणि त्याच्यामध्ये जर प्रेग्नन्सी झाली तर काय होतं, आपल्या ज्या आईला आणि बाळाला धोका पोहोचू शकतो. म्हणजे ते काय होतं की अर्भक ते पोटामध्ये माल असतो, आईला बी त्या जर धोका होऊ शकतो. म्हणजे अर्भक मृत्यू जर 16 असं लक्षात ठेवा. 16 वर्षी धोकायचं, लहान म्हणजे 16 वर्षी लग्न झालं मुलीचं, मग ती प्रेग्नन्सी पडली, मग ती कायला धोका निर्माण झाला, अर्भक काय झालं, आतल्यात मरण्याची शक्यता जास्त असते, म्हणून अर्भक मृत्यूदर 16 असं लिंक करू शकता. मृत्यूदर आणि नवजात शिशु मृत्यूदर लक्षात ठेवा 55 11, पण तिथं काय 55 मध्ये आपला 5.5 टाकायचा आहे, मृत्यूदर कमी झालेला आहे ना. आणि नवजात शिशु मृत्यूदर किती? 11 आहे. किती? 11 आहे. किती? नवजात जर शिशु झाला, नवजात शिशु मृत्यूदर 11 आणि मृत्यूदर किती? 55. 11 55 लक्षात ठेवा. मृत्यूदर फक्त 5.5 लक्षात ठेवा. नवजात शिशु मृत्यूदर किती? 11 होता असं लक्षात ठेवा. जन्मदर किती होता? 15 होता. जन्मदर 15 होता. किती? जन्मदर 15 होता. जन्मदर 15. आणि 5 वर्षाखालील बालकांचा मृत्यूदर 18 होता. 5 वर्षाखाली किती बालकांचा मृत्यू 18 होता. एकूण जन्मदर किती? 1.5 लक्षात ठेवा. किती? जन्मदर आणि जननदर, जन्मदर किती? 15 आणि एकूण जननदर 1.5. बरोबर आहे. जन्मदर 15, एकूण जननदर 1.5 होता. सन 2018 ते सन 2020 करिता माता मृत्यू प्रमाण 33% होते. माता मृत्यू प्रमाण किती? 33 होते. बरोबर आहे, 33 होते. आरक्षण किती? 33%. माता मृत्यू प्रमाण पण 33, म्हणजे आरक्षण 33% आणि मृत्यू प्रमाण जी संख्या आहे ती पण 33 आपल्याला ट्रिक स्वरूपात लक्षात ठेवता येईल. हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे. मी रिपीट करतो आणखी. जन्मदर आणि एकूण जननदर, जन्म लक्षात ठेवा. जन्मदर किती? 15. जनन किती? जनन आलंय ना, त्यामध्ये एक पॉईंट टाकून द्यायचा. काय? जनन न आलाय म्हणून पॉईंट टाका. जन्मदर किती? 15. जनन दर म्हणलं की 1.5 लक्षात ठेवा. जन्मदर जननदर सोबत लक्षात ठेवा. 15 जन्मदर 15 जननदर 1.5 लक्षात ठेवा. मृत्यूदर आणि नवजात शिशु मृत्यूदर किती? ते 11 15 लक्षात. मृत्यूदर किती? 5.5 आहे आणि नवजात शिशु किती? 11. अर्भक मृत्यूदर किती? 16 होता. किती? ते आपलं 10वीच्या 16 वरील झोकायचं असं लक्षात ठेवलं होतं की अर्भकाला काय झाला, 10वीला असताना लग्न झालं, प्रेग्नन्सी 16 वर्षी झाली, अर्भकाला धोका झाला, आईला धोका झाला असं लक्षात. अर्भक हे आपलं हायलाईट करा. अर्भक हा मृत्यूदर 16 वर्ष झालं म्हणून 16 होता लक्षात ठेवा. आणि 5 वर्षाखाली मालकाचा मृत्यूदर 18 होता. किती? 18. आणि एकूण जननदर तर लक्षात ठेवता येईल. आणि सन 2018 ते सन 2020 करिता माता मृत्यू प्रमाण किती? 33 होतं. आता लक्षात ठेवा, 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिला व मुलीचे पुनर्वसन सक्षमीकरण तसेच आर्थिक विकासात चालना देण्याच्या उद्देशाने राज्याने जून 24 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. किती? जून 24 किती? जून 24ला लक्षात ठेवा. किती? जून 24ला. मागे पण सांगितले. आणि ही गुलाबी वृक्ष कधीची? जुलैची आहे. जुलै 2024ची आहे. बरोबर आहे, जुलै 2024ची आहे. तर मी ट्रिक सांगितलेली आहे, ती डबल सांगत नाही. पण वयोगट किती? 21 ते 65 लक्षात ठेवा. लाडकी बहीण सगळं लक्षात राहील. कायसाठी आहे, काय आहे, जून 24 आहे. पण वयोगट लक्षात ठेवा. किती? 21 ते 25 वर्ष 65 वर्ष वयोगटातील काय महिला व मुलीचे पुनर्वसन सक्षमीकरण तसेच आर्थिक विकासाला चालना देणे हे महत्त्वाचे आहे. महिला व मुलीचे काय? पुनर्वसन करणे, सक्षमीकरण करणे आणि आर्थिक विकासाला चालना देणे. असं वाटू शकतं पुनर्वसन असलं काही नसणार, पण आहे. काय? पुनर्वसन पण शब्द आहे. सक्षमीकरण, आर्थिक विकास हे माहीत असतं सगळ्यांना. पण पर्यायामध्ये आलं महिला व मुलीचे पुनर्वसन, अरे असलं काही नसू शकतं, असं वाटू शकतं, पण तसं काही नाही मित्रांनो. महिला व मुलीचे पुनर्वसन पण आहे. वयोगट किती? 21 ते 65% आहे. बाकीची तुम्ही इन्फॉर्मेशन वाचून घेऊ शकता मित्रांनो. ठीक आहे, थँक्यू. आजचं लेक्चर इथे संपूया. बाकीचे लेक्चर टॉपिक नंबर 2 आणि 3 लगेच उद्या आपण ते कंटिन्यू करणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला राज्य सेवा मुख्य परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगत आले, केव्हाही कोणतीही भीती वाटली तर एकच सांगायचं, काय? डर के आगे जीत आहे. काय? डर के आगे जीत आहे. एवढंच लक्षात ठेवायचं. ठीक आहे, थँक्यू.
झालं का हा झालं. दादा लोक ते बंद कर.